नमस्कार मित्रांनो, मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर बघा मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती 2024 संदर्भात लेटेस्ट अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सेकंड रिस्पॉन्स शीट कधीपर्यंत येऊ शकते जिल्हा न्यायालय भरतीची, याच्याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट शेअर करणार आहे। त्यापूर्वी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या। आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे पण सांगणार आहे की तुम्हाला कोणत्या पदासाठी किती गुण असणे, मिनिमम मार्क तुमचे किती असणे आवश्यक आहे, याच्याविषयी सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मित्रांनो, आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती सर्वात प्रथम आपण स्टेनोग्राफर या पदाविषयी चर्चा करूया। तर बघा रिक्रुटमेंट, तर बघा स्टेनोग्राफर या पदासाठी हे जे पद आहे ते ग्रेड 3 चं पद आहे मित्रांनो। आणि या पदाचे जे इंटरव्ह्यू आहेत ते मित्रांनो 30 तारखेपर्यंत चालणार आहेत, 30 जुलैपर्यंत इंटरव्ह्यू चालणार आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुमची जी सेकंड रिस्पॉन्स शीट आहे ती कधीपर्यंत येणार आहे याच्याविषयी आपण आता अपडेट बघूया। तर या ठिकाणी बघा, स्टेनोग्राफर या पदासाठी सर्व प्रोसेस दिलेली आहे, कोणत्या तारखेला काय होणार आहे हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, सविस्तर अपडेट आहे। त्यानंतर बघा, त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप सर्व प्रोसेस होणार आहे। त्यानंतर स्वच्छता चाचणी, टायपिंग साठी कोण पात्र होणार, किती मार्कांची गरज असणार हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो। तर लिपिक पदासाठी कमीत कमी मार्क जे आहेत ते पात्र होण्यासाठी जर तुम्हाला जिल्ह्यानुसार पाहायचे झाले तर लिपिक या पदासाठी हो का, पहिलं जे पद आहे लिपिक, तर लिपिक पदासाठी जे मिनिमम मार्क आहे ते तुमचे 20 ते 21 मार्क असणे तुमचे आवश्यक आहेत, असणे गरजेचे असणार आहे। कारण मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये कॉम्पिटिशन आहे, त्यामुळे लिपिक या पदासाठी 20 ते 21 मार्क असणे आवश्यक राहील। मिनिमम किंवा मीडियम मार्क लिपिक पदासाठी 20 ते 21 असायलाच हवे, जेणेकरून तुम्ही टायपिंगला नक्की पात्र ठराल। तर बघा, लिपिक या पदासाठी सांगितलेलं आहे 20 ते 21 मार्क असणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही टायपिंगसाठी पात्र व्हाल। ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे शिपाई पदासाठी तुम्हाला किती मार्क असणे गरजेचे आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो। तर बघा, शिपाई, आता आपण शिपाई या पदाच्या विषयी चर्चा करूया। तर शिपाई या पदासाठी तुम्हाला 16 ते 17 मार्क असणे तुमचे आवश्यक राहील। तर बघा, 16 मार्क असणे गरजेचे आहे, कारण प्रत्येक जिल्ह्यानुसार कॉम्पिटिशन टफ असणार आहे, म्हणून तुम्हाला 16-17 मार्क असायलाच हवेत। सेकंड आन्सर की मध्ये मार्क वाढतील का, हा सुद्धा भरपूर विद्यार्थी क्वेश्चन विचारत होते। तर बघा, हो, नक्की वाढतील, येस। याचं उत्तर आहे मित्रांनो की तुमचे सेकंड रिस्पॉन्स शीट मध्ये मार्क हे इन्क्रीज होणार आहे, तर याचं उत्तर आहे येस। सेकंड आन्सर की मध्ये आफ्टर ऑब्जेक्शन मध्ये जे चुकीचे प्रश्न होते त्यांचे मार्क वाढवले जातील, म्हणजे जे तुम्ही प्रश्नांवरती ऑब्जेक्शन घेतलेले आहे आणि त्यापैकी जे प्रश्न चुकीचे ठरलेले आहेत त्या प्रश्नांचे तुम्हाला मार्क भेटणार आहेत, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, फक्त सेकंड आन्सर की येण्याची वाट पहा। आता तुमची सेकंड आन्सर की कधी येईल ते तुम्हाला सांगतो। तर बघा, ते मगाशी सांगितल्याप्रमाणे 30 तारखेपर्यंत तर सध्या इंटरव्ह्यू सुरू आहेत, त्यामुळे 30 तारखेपर्यंत तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट येण्याचे अजिबात चान्सेस नाहीयेत। ठीक आहे, त्यानंतर बघा, स्टेनोग्राफर पदाची 30 तारखेपर्यंत इंटरव्ह्यू चालू आहेत, त्यामुळे सेकंड आन्सर की संदर्भात अपडेट ही 1 ऑगस्टला येईल। तर बघा, सेकंड आन्सर की संदर्भात जी अपडेट आहे, नेक्स्ट अपडेट ती 1 ऑगस्टला येणार आहे, 1 ऑगस्ट पासून यायला सुरुवात होईल। 1 ऑगस्टला सेकंड आन्सर की येण्या अगोदर एक प्रसिद्धी पत्रक रिलीज होईल, त्यामध्ये सेकंड आन्सर की विषयी डेट आणि टाइम दिलेला असतो। ते प्रसिद्धी पत्रक ऑफिशियल वेबसाईटला रिलीज होत असते, त्यामध्ये 2 ते समजा आता बघा, तुमचं जे आन्सर की आहे ते रिलीज होण्याच्या अगोदर एक प्रसिद्धी पत्रक रिलीज होणार, ते ऑफिशियल वेबसाईट वरती रिलीज होणार। त्याच्यामध्ये तुम्हाला डेट आणि टाइम दोन्ही सुद्धा सांगितलं जाणार की कोणत्या तारखेला तुमची आन्सर की जाहीर होणार आहे, तुम्ही किती वाजता ते आन्सर की चेक करू शकता। तुम्हाला एक लिंक प्रोव्हाइड केली जाते, त्यामध्ये तुम्हाला लॉग इन आयडी पासवर्ड टाकून तुम्हाला तुमची आन्सर की चेक करायची असते। सपोज करा 1 तारखेला जर आली तर त्याच्या 2 ते 4 दिवसांनी म्हणजे आन्सर की येते। प्रसिद्धी पत्रक आल्याच्या नंतर 2-4 दिवसाचा कालावधी लागतो, कधी कधी लवकर सुद्धा प्रोसेस होते। त्यानंतर स्वच्छता चाचणी, चापल्यता चाचणी हे सर्व प्रोसेस होणार आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमचे जिल्हा न्यायालय भरती 2024 ची सर्व प्रोसेस होणार आहे। आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे कोणत्या पदासाठी तुम्हाला किती गुण असणे आवश्यक आहे, कट ऑफ वगैरे सुद्धा याच्याविषयी सुद्धा माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। तर मित्रांनो, आपण लवकरच जिल्हा न्यायालय भरती संदर्भात फायनल कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो याच्यावरती आपण एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत। तो व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वांनी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओमध्ये जर काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता। थँक्स फॉर वॉचिंग।